नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। तर खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आज ना आपण मस्त अशी पौष्टिक भाजी बनवलेली आहे, ती म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी। तर आता ही भाजी बनवणं ना सोपं तरी आहेच, शिवाय चवीला सुद्धा अगदी चविष्ट लागते। तर आता चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्हाला मी एक सांगते, जर आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे एक दुधी भोपळा घेतला। तर हा दुधी भोपळा मला 20 रुपयाला भेटलेला आहे। आणि दुधी भोपळ्याचं काय करायचं, समोरून आणि मागून जे देठ असतं ते तोडून घ्यायचं चाकूने आणि त्यानंतर यावरचं जे साल आहे ते संपूर्ण काढून घ्यायचं। तर यावरती जे साल आहे ना ते काढणं गरजेचं आहे, अशीच भाजी करू नये। तर आता चला अशा पद्धतीने आपण संपूर्ण दुधी भोपळ्याचं जे आहे साल काढून घेऊया आणि मग त्यानंतर यामधल्या बिया वगैरे काढून, आतल्या ज्या बिया असतात ना त्या काढून मस्त असं छान चौकोन चौकोन आपण इथं चिरून घेतलेलं आहे। तर आता हे स्वच्छ धुवायचं 2-3 पाण्यामध्ये आणि त्यानंतरच भाजी करण्यासाठी वापर करायचा। तर आता यामध्ये ना आपण तुरीची डाळसुद्धा घालत आहोत। त्यासाठी मी इकडे 1 वाटी तुरीची डाळ 1 दिवस आधी भिजत ठेवली होती। जर तुम्ही तुरीची डाळ भिजत ठेवायला विसरलात असाल तर काय करायचं, 2-3 तास आधी ना भाजी करायच्या 2-3 तास आधी तुरीची डाळ जी आहे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची, लवकर भिजते। तर आता चला डाळ भिजून झालेली आहे आपली। त्यानंतर काय करायचं, एक पातेलं ठेवायचं, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, एक कांदा चिरून घालायचा आणि मग त्यानंतर ही तुरीची डाळ अशा पद्धतीने घालायची। तर आता त्यानंतर काय करायचं, थोडा टॅमॅटोसुद्धा घालायचा आणि टॅमॅटो घालून झाला की मग त्यानंतर कांदा, टॅमॅटो आणि डाळ जी आहे थोडी परतून घ्यायची आणि 2-3 मिनटं मंद आचेवरती याला शिजवून घ्यायचं। तर आता यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद। तर आता चिमूटभर हळद आणि मीठसुद्धा घालून थोडं याला आपण परतून घेऊया। तर ही भाजी ना अगदी छान लागते। काहीजण यामध्ये ना दूधसुद्धा घालतात, पण मी दूध वापरत नाही या भाजीमध्ये, मी अशीच भाजी बनवते। तर आता चला आपण काय करूया, जे दुधी भोपळा चिरून घेतलेला होता तो यामध्ये घालूया। तर मंडळी ही भाजी ना अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच बनवायचं, कारण साधी सोपीच भाजी ही खूप छान लागते आणि याला तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता। तर आता काय करायचं, दुधी भोपळा संपूर्ण घालून झाल्यानंतर ना परत याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। तर आता अगदी 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती आपण याला सतत परतत राहूया आणि मग आता आपण याला छान असं शिजवून घेणार आहोत भाजीला। तर आता भाजी शिजवण्यासाठी ना आपण इकडे पाणी वापरत आहोत आणि पाणी जे आहे ते गरमच पाणी वापरायचं, त्यामुळे भाजीला चव छान येते त्यासाठी। तर आता इकडे मी 1 ग्लास इतकं गरम पाणी घातलेलं आहे आणि आता परत याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि भाजी जी आहे अगदी मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपण 5 ते 6 मिनटं शिजवून घेणार आहोत। आणि जे आपण पॅन कवर करतो ना ते संपूर्ण कवर नाही करायचं, थोडी याला वाफ जाण्यासाठी जागा सोडायची आणि त्यानंतर तुम्ही बघतच आहात 5-6 मिनटानंतर भाजी जी आहे छान शिजते आणि भाजीचा थोडा रंग जो आहे वेगळा येतो। तर आता काय करायचं, यामध्ये ना 1 चमचा इतकं लाल मिरची पूड घालायचं किंवा 1.5 चमचासुद्धा घालू शकता आणि त्यानंतर गरम मसाला पाव चमचा घालायचा, पावभाजी मसाला पाव चमचा घालायचा आणि धनेपूड जी आहे 1 चमचा घालायचा आणि मग त्यानंतर याला थोडं परतून घ्यायचं। तर आता या भाजीमध्ये ना हे सारे मसाले घातलात ना की भाजी खूप छान लागते आणि थोडी रस्साळी भाजी पाहिजे असेल तर तुम्ही तीसुद्धा करू शकता। आणि त्यानंतर मग इकडे मी परत भाजीला 3 ते 4 मिनटं शिजवून घेतले आणि त्यानंतर शेवटी कोथिंबीर घातली आणि बघत आहात रंगसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला आणि पाणीसुद्धा भाजीमधलं संपूर्ण आटलेलं आहे। तुम्ही हवं असल्यास रस्सा भाजीसुद्धा करू शकता बरं का। तर आता मी इकडे सुकी भाजी करत आहे, त्यामुळे मी रस्सा ठेवलेला नाही यामध्ये। तर आता अशा पद्धतीने भाजी आपली तयार झाली, बघा किती छान दिसत आहे। तुम्ही याला भाकरीसोबत खूप मस्त लागते, नक्की खा। तर आता आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला रेसिपी जास्तच आवडली तर नक्की तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। आणि मंडळी मी पौष्टिक भाज्यांचं एक प्लेलिस्ट बनवून ठेवलेलं आहे, ते सुद्धा नक्की बघा, आवडेल तुम्हाला। तर आता चला आजची तर रेसिपी झालेली आहे, बघूयात आता पुढची रेसिपी काय असेल।
तर आता भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.